तुमच्या आवडत्या YouTube चॅनेल केवर. आज आपण थोडीशी उम्मीद थोडासा आसमान या मालिकेच्या पहिल्या भागातील एका महत्त्वाच्या घडामोडीबद्दल बोलणार आहोत. या भागात आपल्याला पाहायला मिळते की मुख्य पात्राच्या वडिलांचे एक मोठे स्वप्न असते, तिने चांगले शिक्षण घेऊन आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहावे. दुर्दैवाने वडिलांचे निधन झालेले असते, पण त्यांचे स्वप्न आणि त्यांनी दिलेली प्रेरणा तिच्या मनात कायम जिवंत असते. वडिलांची आठवण काढत ती त्यांच्या फोटोसमोर भावूक होते आणि त्यांच्या स्वप्नासाठी काहीही करून शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार करते. मात्र तिच्या या वाटेत सर्वात मोठा अडथळा म्हणजे तिची आई. आई तिला कॉलेजला जाण्याची परवानगी देत नाही. अशा वेळी तिची आजी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आजीच्या मदतीने ती कॉलेजला जाण्याचा निर्णय घेते. दोघींमध्ये झालेला संवादही खूप भावनिक आणि प्रेरणादायी वाटतो. ती कॉलेजला जाण्यासाठी तयारी करून घराबाहेर गाडीवर बसणार इतक्यात तिची आई समोर येते आणि विचारते, तू कुठे चालली आहेस? हा क्षण खूपच तणावपूर्ण बनतो आणि ती घाबरून जाते. तेवढ्यात आजी बाहेर येते आणि परिस्थिती सांभाळत आईला सांगते की त्या दोघी मंदिरात जात आहेत. आई त्यावर म्हणते, मंदिरात जात आहेस तर अशी कशी? जरा नीट तयार होऊन जा. त्यानंतर ती पुन्हा घरात जाते, सुंदर साडी नेसते, गळ्यात दागिने, हातात पांगड्या घालते आणि पारंपरिक वेशात बाहेर येते. तिचा हा लूक खूपच आकर्षक दिसतो आणि पुढे ती कॉलेजला जाऊ शकेल का, आईला सत्य समजेल का, याची उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण होते. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या के चॅनेलला सबस्क्राईब करा. नवीन